नमस्कार मंडळी. आजचा भाग हा अप्रतिम आणि सुपर्ब दाखवलेला आहे. इकडे राजनने आता दारूच्या नशेमध्ये अन्नपूर्णा आजींना सगळं सत्य सांगून खूप मोठी चूक केलेली आहे. ज्या क्षणी अन्नपूर्णा आजींना कमळीचं आणि राजनचं नाटक कळतं, कमळी आपली नात नाही आहे हे सत्य ज्या वेळेला अन्नपूर्णा आजींच्या समोर येतं, त्यावेळेला आता अन्नपूर्णा आजीने सगळ्यात मोठी शिक्षा कमळीला दिलेली आहे. कमळीला घरातून बाहेर काढलंच, पण त्यानंतर कामिनीने जे काही केलेलं आहे ते आता खूपच भयंकर आहे. कामिनीने ती चिठ्ठी वाचल्यानंतर गौरीचा पाठलाग करून गौरीच्या मागे गुंड तर सोडले होतेच. आता या सगळ्यामध्ये कमळीने गौरीला मदत करून गौरीची सुटका तर केलेली आहे, पण कामिनीचा खरा चेहरा समोर येताच कमळीने कामिनीला जन्माची अद्दल घडवलेली आहे. आता हे नेमकं सगळं कसं घडलं, काय घडलं, हे सगळं आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इकडे कामिनी ही कचऱ्याच्या डब्यामध्ये जी गौरीने दिलेली चिठ्ठी असते ती चिठ्ठी शोधत असते आणि ती शोधता आता इकडे फायनली कामिनीला ती कचऱ्याच्या डब्यात ती चिठ्ठी सापडलेली आहे. ती चिठ्ठी बघून आता कामिनी खुशच होते आणि ती चिठ्ठी पाहते तर ती चिठ्ठी गौरीचीच असते आणि त्या चिठ्ठीमध्ये गौरीने सरळ सरळ लिहिलं असतं राजांसाठी की तुम्ही मला भेटायला मंदिरामध्ये या. तुम्हाला जर ही चिठ्ठी मिळाली आणि मंदिरात भेटायला येणार असाल तर तुमच्या खिडकीतून लाल रंगाचा कपडा बाहेर टाका म्हणून. आता हे सगळं काही कामिनीने ऐकलंय आणि त्यानंतर कामिनीने एक जबरदस्त असा डाव रचलेला आहे. कारण कामिनीला आता ही गोष्ट कळली आहे की गौरी आता ह्याच एरियामध्ये आहे आणि इथेच जवळपास आहे, म्हणजे ती राजनला नक्कीच भेटणार. तर इकडे कमळी आणि निंगी यांचं बोलणं चालू असतं. निंगी म्हणते की कमळी तू बरं झालं आजींना काही सांगितलं नाहीस, तुझा हा निर्णय योग्यच होता. आजींना आता जर ह्या अवस्थेत कळलं, त्यांच्यासमोर सत्य समोर आलं ना, तर आजी पूर्णपणे खचून जातील. राजन काकांची ही अवस्था आहे आणि आजींची सुद्धा अवस्था परत पूर्वीसारखी झाली तर ह्या 3 माकडींचं चांगलंच होईल, त्यांना आनंदच होणार आहे. त्याच्यामुळे कमळी तू त्यांना अजिबात सांगू नकोस. ज्या क्षणी त्यांना आपलं सत्य कळेल ना, त्या क्षणी ते आपल्याला घराच्या बाहेर हाकलून देतील. मग ह्या पुढे राजन काकाचं आणि आजीचं कसं होणार? कमी सुद्धा म्हणत असते की हो, सत्य सांगायची ही वेळ नाहीच आहे. जोपर्यंत राजन काकांना बरं वाटत नाही, ते ह्या सगळ्यातून बाहेर येत नाही, तोपर्यंत मी आजींना काही सांगू शकत नाही. तर इकडे राजनने प्रचंड दारू प्यायले आणि तो आता इकडे अन्नपूर्णाला भेटायला चाललेला असतो. आता दारूच्या नशेमध्ये राजन काय वागतोय, काय करतोय, त्याचं त्यालाही कळत नसतं. तो म्हणत असतो की काही झालं तरी आता आईपासून मी खोटं लपवून ठेवणार नाही. तिला खरं काय आहे ते कळायलाच हवं. राजन बेडवरून उठतो, त्याचा बॅलन्स जात असतो. इतका तो ड्रिंक केलेलं असतं की त्याला नीट चालतासुद्धा येत नसतं. तो आता लटपटत कसाही तरी करून तिच्या आईच्या म्हणजे अन्नपूर्णाच्या रूममध्ये येतो. अन्नपूर्णा लगेच जवळ जाते आणि म्हणते, अरे राजन तू इथे. राजन म्हणतो की हो आई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. आता ह्या खोट्याचं ओझं मला झेपत नाही आहे. मी इतकी दिवस एक गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली होती आणि आज ते मला तुला सांगायचंच आहे. आता इथे अन्नपूर्णाला थोडंसं बरं वाटत असतं, कारण राजन कुठेतरी आता व्यक्त होणार असतो. त्याच्या मनात जे काही दुःख आहे ते तो सांगणार असतो, असं अन्नपूर्णाला वाटतं. अन्नपूर्णा म्हणते की राजन बोल ना, सांग ना, काय बोलायचं आहे तुला, काय सांगायचं आहे, काय आहे तुझ्या मनात, बोल, व्यक्त हो, जे काय आहे ना ते सांगून मोकळा हो. राजन म्हणते की हो, मी आज तुला सगळं सांगणार आहे. जी गोष्ट मी आत्तापर्यंत तुझ्यापासून लपवून ठेवली ते सगळं सांगून टाकणार आहे. मला आता नाही सहन होत आहे, मला सहनच होत नाही आहे. इथे अन्नपूर्णा म्हणते की अरे राजन बोल ना, मग काय झालं? आता राजन सांगतो की आई, आता मी तुला जे सांगणार आहे ना, त्या गोष्टीमुळे तुला खूप राग येणार आहे. खरं तर मी खूप मोठी चूक केली आहे, पण ती गोष्ट मी तुझ्यासाठीच केली होती. तुला लवकर बरं वाटावं, तू लवकर बरी व्हावीस म्हणून मी हे सगळं केलं होतं. मी तुला सांगितलं होतं की कमी तुझी मोठी नात आहे, माझी मुलगी आहे, पण ते टोटली खोटं आहे. तसं काहीच नाही आहे. कमळी माझी मुलगी नाही आहे आणि तुझी मोठी नात नाही आहे. तुला बरं करण्यासाठी हा माझा आणि कमळीचा प्लॅन होता. तुला बरं वाटावं म्हणून आम्ही हे सगळं केलं होतं. पण आता मला गौरीकडून कळलं आहे की माझी मुलगी आणि तुझी नात या जगातच नाही आहे. ती आम्हाला सोडून कधीच निघून गेली आहे आणि गौरीसुद्धा तिच्या आयुष्यात लग्न करून कधीच पुढे निघून गेली आहे. आता सगळं संपलं आहे, सगळं उद्ध्वस्त झालं आहे, असं म्हणत राजनने आता अन्नपूर्णासमोर सगळं काही सांगितलेलं आहे. अन्नपूर्णा म्हणत असते की राजन तू हे खरं सांगतोयस, तू खरं बोलतोयस? राजन म्हणतो की हो, हेच खरं आहे, हे सत्य आहे. आता मात्र अन्नपूर्णा पूर्णपणे हादरली आहे. अन्नपूर्णाच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली आहे. राजनचं ठीक होतं, पण कमळी पण खोटं. इकडे कमळी आणि निंगी दोघी सुद्धा त्यांच्या रूममध्ये बोलत असतात आणि अन्नपूर्णा आजी आता कमळीच्या रूममध्ये येतात. कमळीचा हात धरतात आणि कमळीचा हात धरत तिला फरफटवतच घराच्या बाहेर घेऊन जातात. आता इथे अन्नपूर्णा आजींना जराही अपेक्षा नसते की कमळी आपल्याशी खोटं बोलेल आणि एवढं मोठं सत्य आपल्यापासून लपून ठेवेल. अन्नपूर्णा आजी तिथल्या तिथे कोणाला तरी फोन करतात आणि म्हणतात की आत्ताच्या आता इथे या. आणि आता इथे अन्नपूर्णा आजी कमळीला ढकलूनच देतात आणि म्हणतात, एक नंबरची खोटारडी मुलगी, माझ्याशी खोटं बोललीस,
माझी नात नाही आहेस हे माहीत असताना सुद्धा एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवून ठेवलंस. आता कमीला खूप मोठा शॉक बसला की अन्नपूर्णा आजींना हे कोणी सांगितलं. आता कमी अन्नपूर्णा आजींना समजवण्याचा प्रयत्न करत असते, त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण अन्नपूर्णा आजी आता इथे काहीच ऐकून घेत नाहीत. त्यांना खरं तर खोटं हे सहनच झालेलं नसतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलणं हे खोटंच असतं आणि ते चुकीचंच आहे. आता राजनला कळतं की आई आता बाहेर गेली आणि कमीला काहीतरी बोलतीये. तो बाहेर येतो आणि म्हणतो की आई कमीला ओरडू नकोस, त्यात तिची काहीच चूक नाही आहे. तिने हे सगळं फक्त माझ्या सांगण्यावरून केलं होतं, तुला बरं वाटावं म्हणून. ती खरं तर या सगळ्यासाठी तयारच नव्हती. पण राजनचं मात्र आता इथे अजिबातच ऐकून घेत नाही. कामिनी पुढे येते. कमळीचा आणि आता निंगीचा दोघींचा सुद्धा हात धरून रागिणी कामिनी त्या दोघींना सुद्धा घराच्या बाहेर काढते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा. खोटी नात बनून ह्या ऐशोआरामात लोळायला आलात तुम्ही इथे. लाज नाही वाटत तुम्हाला? निघा, आत्ताच्या आता इथून निघा. हा पैसा प्रॉपर्टी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार आहे ना, म्हणून म्हणून तुम्ही हे सगळं नाटक केलं ना. कामिनी आता इथे कमीला बरंच काही सुणवत असते. ती म्हणत असते की ही मुलगी तर खोटारडी होतीच, माझा हिच्यावरती विश्वास नव्हताच, एवढा मोठा विश्वासघात, आणि मला माझ्याच घरातनं बाहेर काढायला चालली होतीस. आज ती वेळ आली आहे की तू तू ह्या घरातून निघून चालती हो. कामिनीने आता निंगी आणि कमीला दोघींना घरातून बाहेर काढ. इकडे कामिनीचा आता मोठा डाव सिद्ध झालाय, तो म्हणजे तिने कमी आणि निंगीला फायनली घराच्या बाहेर काढलंच आहे. पण आता कामिनी म्हणत असते की म्हणजे कमी खोटी मुलगी होती, पण गौरी मात्र अजूनही अस्तित्वात आहे. म्हणजे तिचं हे पत्र ज्या अर्थी इथं आहे त्याचा अर्थ ती इथे इथपर्यंत येते आणि राजनला भेटण्याचा प्रयत्न करते. आता ह्या गौरीचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. आता हे गौरीचं पत्र बघितल्यानंतर रागिणीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते आई आता काय करायचं, ह्या गौरीला कुठे आणि कसं शोधायचं. कामिनी म्हणते तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, त्याची सुद्धा सोय मी केलेली आहे. ज्या अर्थी या गौरीने राजनला हे चिठ्ठी लिहिली आणि मंदिरात भेटायला बोलवलंय, याचा अर्थ ती गौरी त्या राजनला भेटायला मंदिरात नक्कीच येणार आणि त्याच गोष्टीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. आता इकडे गौरीला सुद्धा असं वाटत असते की राजन आपल्याला भेटायला येतील, आणि इकडे कामिनीने आता गौरीच्या विरोधात खूप मोठा कट कारस्थान केलेलं आहे. तिने गौरीच्या मागावरती आता काही गुंड सोडलेले आहेत. कामिनी म्हणत असते की एकदा का ती गौरी आपल्या हाताला लागली की तिचा खेळ संपून टाकायचा. एकदा का गौरी संपली की ती आणि तिची मुलगी राजनच्या समोर कधी येणारच नाही आणि आपल्या आयुष्यात कधी येणारच नाही. म्हणजे ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन फक्त आणि फक्त अनिकाच असणार आहे. इकडे गौरी आता राजन मंदिरात भेटायला येईल या आशेने ती मंदिरात आलेली असते. पण त्याच वेळेला मात्र कामिनीचे जे गुंड आणि कामिनी आहेत त्यांनी मात्र आता इथे गौरीला पकडलेलं आहे. गौरी त्यांच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते. कामिनी म्हणते की मी तुला सोडणार नाही, लास्ट टाईम माझ्या तावडीतून सुटलीस, पळून गेलीस, पण या वेळेला नाही, आत्ता मी तुझा काटा काढूनच टाकणार आहे. आणि त्याच वेळेला कमी आता हताश होऊन कमी आणि निंगी दोघीसुद्धा मंदिरात आलेले असतात. इकडे अन्नपूर्णा आणि कमळीला आणि निंगीला घराबाहेर काढल्यामुळे इथे कमी मंदिरात येऊन आता मंदिरात येते. त्याच वेळेला कमी समोर हे दृश्य दिसतं की आता इकडे कामिनीने कोणाला तरी पकडलेलं आहे आणि ती बाई दुसरी तिसरी कोणी नाही तर कमीची आईच आहे हे आता कमीने ओळखलेलं आहे. आणि कमी लगेचच गौरीच्या मदतीला धावून जाते आणि कमी समोर आता खूप मोठं भयानक सत्य समोर आलेलं आहे. ते म्हणजे गौरीची आणि कमीची भेट तर झालेली आहे, पण त्यानंतर गौरीने असं काही सत्य कमीला सांगितलेलं आहे ज्याच्यामुळे आता खूप मोठा धमाका होणार आहे आणि तो आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा असेच रोजचे नवीन अपडेट पाहायचे असतील आणि पुढे काय घडणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.